व्ही.आय.पी.एस ट्रेडिंग ग्रुपचा प्रमुख विनोद कुटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दरमहा 3% परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना आकर्षित केलं। सन 2019 पासून या कंपनीनं कोल्हापुरातील गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक घ्यायला सुरुवात केली। कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी जवळपास 11 शाखा स्थापन केल्या होत्या। उचगावमधील मनेरमळा परिसरात राहणारे दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर हे दोघे भाऊ व्ही.आय.पी.एस ग्रुपसाठी एजंट म्हणून काम करत होते। तोरसकर बंधू मनेरमळा इथल्या महालक्ष्मी भिशी या नावानं भिशी चालवतात। आजही या ठिकाणी या भिशीचं कार्यालय सुरू आहे। कोल्हापुरातील राजाराम रोडवरील पार्वती टॉकीज परिसरात व्ही.आय.पी.एस ग्रुप कंपनीचं कार्यालय होतं। मात्र 25 मे 2023ला कंपनीच्या पुणे कार्यालयावर ईडीनं छापा टाकला। यानंतर तोरसकर बंधूंनी वेगळ्या नावानं इथं कार्यालय सुरू ठेवलं। दरम्यान ईडीनं गुरुवारी 2 मे रोजी कोल्हापुरातील राजाराम रोड इथलं कार्यालय आणि उचगाव मनेरमाळा इथं छापा टाकला। या दरम्यान या ठिकाणाहून सुमारे 1.5 किलो सोने आणि रोकड असा एकूण 5.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती। दत्तात्रय आणि दिगंबर तोरसकर यांचे मोबाईल आणि काही कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। तोरसकर बंधूंसह त्यांचा सहकारी अनुप पाटील यालाही आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। गेले 3 दिवस तोरसकर बंधूंची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली असून ईडीनं तोरसकर बंधूंना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती मिळतेय। तोरसकर बंधू हे खासदार महाडिक यांचे समर्थक असल्यानं हे प्रकरण राजकीय दबावाखाली दडपलं जाण्याची भीती गुंतवणूकदारांमधून दबक्या आवाजात व्यक्त होतीये। दरम्यान या प्रकरणात आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय।